शुभविवाह या मालिकेच्या 19 डिसेंबरच्या भागामध्ये भूमीचा फोन येऊन गेल्यावरती आजीला हायचं वाटतं आणि रागिणी नाटक करत म्हणायला लागते, तेव्हा बरं झालं, म्हणजे भूमी सुखरूप आहे हे समजलं. अगं आई, म्हणून ती आपल्याला कॉल करू शकत नव्हती. जयसिंगपूरच्या प्लॅन्टवरती रेंज नाही आहे. मी म्हटलं ना तिकडे फोन नाही लागत म्हणून. बरं झालं, पण भूमीने दुसरा नंबर घेऊन कॉल केला. आई, मला तो नंबर देतेस का गं? असं म्हणत रागिणी आता भूमीचं लोकेशन ट्रेस करण्यासाठी तो नंबर मागत असते. आता आजी अजाणतेपणाने तो नंबर देते, पण इकडे भूमीची हुशारी रागिणीच्या पुढची असते. रागिणी विचार करत असते, भूमी, हा नंबर घेऊन तुझं लोकेशन ट्रेस करून तुला मी गाठणारच. माझ्यापेक्षा तू जास्त हुशार होऊच शकत नाहीस. पण इकडे हुशारी दाखवत भूमीने आता मात्र दुसरं सिम पण काढून त्याच्यात तिसरं सिम टाकलेलं असतं. म्हणजे जुनं सिम तर नाहीच, पण ज्या नंबरने कॉल केलाय ते सुद्धा आता काढून तिने ज्या वेळेला घरात जाते त्यावेळेला तिसरं सिम टाकलेलं असतं, जेणेकरून घरात लोकेशन रागिणी ट्रेस करू शकणार नाही. हुशार भूमीची हुशारी मात्र प्रत्येक वेळेला आपल्याला दिसून येत असते आणि ती विचार करते, आत्ता मला लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे, कारण आकाश माझी वाट पाहत असेल. आकाशला मी काहीच बोलले नाही की इतका उशीर वगैरे होईल. आणि धावत पळत भूमी आता आकाशसाठी नाश्ता घेऊन घरी जायला निघते. रागिणी विचार करते, भूमी, आता तुझ्या या नंबरवरून तुझं लोकेशन मी ट्रेस करणार आणि सगळा तुझा गेम फ्लॉप करून टाकणार. पण रागिणीला माहीत नसतं, हुशार भूमीने केलेल्या हुशारीमुळे तिला काही नंबर ट्रेस होणार नसतो. इकडे आकाश वाट पाहत असतो. भूमी धावत पळत येते. आकाश म्हणतो, बघ ना टोटू, अजून सायकल राणी आली नाही. मला तिची काळजी वाटते आणि मला भूक पण लागली. तितक्यात आता भूमी येते आणि म्हणते, आकाश, हे बघ, मी तुझ्यासाठी खाऊ आणला आहे, पटकन खाऊ खाऊन घे बरं. इडली चटणी आहे. आकाश म्हणतो, हो, मला भूक लागली, पण तू पण ये ना इथे बसायला. यावरती भूमी सांगते, नाही आकाश, मी ना जरा किचन उरकून घेते. किचन उरकून घेतलं ना तरच आपल्याला लवकरात लवकर जेवायला वगैरे मिळेल, नाहीतर खूप उशीर होईल ना. आकाश म्हणतो, नाही सायकल राणी, तू आत्ताच्या आत्ता इकडे ये बरं, मी जे सांगतोय ते ऐक. याच्यावरती भूमी सांगते, अरे आकाश, असं काय करतोयस? आकाश म्हणतो, नाही, तू खोटं बोलतेस, तुला सुद्धा माझ्या इतकीच भूक लागलेली आहे, पण तरीसुद्धा तू माझ्याशी खोटं बोलतेस ना की तुला भूक नाही लागली म्हणून. यावरती भूमी म्हणते, नाही रे आकाश. आकाश म्हणतो, मला माहिती आहे, आपल्याकडे खूप थोडेसे पैसे आहेत आणि या पैशामध्ये तुला सगळं उरकायचं आहे आणि म्हणून तू माझ्याशी खोटं बोलतेस. पैसे कमी असल्यामुळे स्वतःला भूक लागली नाही असं म्हणतेस ना. असं म्हणत आकाश भूमीला स्वतःच्या हाताने इडली चटणी भरवतो आणि एक प्रकारे तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी जाणून तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. भूमी विचार करते, खरंच आकाशला माझ्या मनातल्या गोष्टी किती समजतात. आणि भूमी प्रेमाने आकाशकडे पाहतच बसते. दोघं जण छानपैकी इडली चटणी खात असतात. अक्का हे सगळं बघत असतात. त्यावेळेला आता मात्र दोघांच्या प्रेमाची अक्कांना प्रचिती येत असते आणि त्या विचार करतात, पोरगं तर साधं फुळं वाटते, पण ह्या पोरीचा काही अंदाज येत नाहीये. ह्या पोरावरती हिचं प्रेम तर दिसतंय, पण नक्की काय चाललंय कळतच नाही. दोघं जण इडली खात असतात. अक्का पाहत असतात. तोपर्यंत रागिणीचा माणूस येतो आणि म्हणतो, आम्हाला त्या कुठेही दिसल्या नाहीत, म्हणजे ज्या एरियामध्ये त्या ट्रेस झाले होते ना दोघं जण, तिथे आम्ही सगळीकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघंही जण तिथून गायब झाले. यावरती रागिणी चिडते आणि कुठच्या कामाचे मी तुम्हाला पैसे देते? ही कामं करण्यासाठी तुम्हाला पैसे देते का? असं म्हणत रागिणी खूप चिडते आणि आता त्याच्यावरती सांगते, हे बघा, लवकरात लवकर त्या दोघांचा शोध घ्या. नुसते पैसे घेता कामं काही करायला मागत नाही. एक काम कर, हा नंबर घे, या नंबरचं लोकेशन ट्रेस कर. हा नंबर तिचाच आहे, तिचा हा नवीन नंबर आहे. या नंबरचं लोकेशन ट्रेस कर आणि मला कळव नक्की काय आहे ते, कुठे त्यांचा पत्ता लागतोय काय ते. असं म्हणत रागिणी आता लोकेशन ट्रेस करण्यासाठी सांगते, पण भूमीने नंबर बदललेला असतो हे मूर्ख रागिणीला माहिती नसतं. इकडे खाऊन झाल्यावरती भूमी सांगते, आकाश, तू जा बरं, अंघोळ करून घे आणि तू छानपैकी उरकून घे. आकाश म्हणतो, सायकल राणी, मी अंघोळीला तर जातोय, पण त्याआधी आजीला आत्तूला एकदा कॉल करूया का? यावरती आता भूमी सांगते, अरे आकाश, नको, आजीची आता देवपूजा चालू असेल की नाही आणि रागिणी आत्याची ऑफिसला जायची गडबड असेल, त्यामुळे आपण एक काम करूया, आत्ता त्यांना कॉल नको करूया. हे बघ, नंतर मी तुला कॉल लावून देईन. आणि भूमी विचार करते, आकाश मनातल्या मनात विचार करत असते, तू हट्ट करू नकोस, कारण या सगळ्यामध्ये आता आपल्याला आपला नंबर कुणालापर्यंत पोहोचू द्यायचा नाहीये असा ती मनातच विचार करते आणि आकाशला फोन लावण्यासाठी नकार देते. हे पण सगळं अक्का लपून छपून ऐकत असते. अक्का भूमीवरती पाळतच ठेवत असते. तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा सांगत असते, आई, नाही ना पत्ता लागला भूमी आणि आकाशचा. यावरती रागिणी म्हणते, हे बघ, जे काही आहे ना ते माझं मी बघून घेईन, यासाठी मला तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये.
यावरती पौर्णिमा म्हणते माझ्या नाही, पण आत्ता तुम्ही सध्या एकाकी आहात, तुम्हाला या सगळ्यामध्ये कुणाच्या तरी सल्ल्याची गरज लागणार आहे हे 100%. त्यासाठी हीच वेळ आहे. भूमी आणि आकाश गायब आहेत, तोपर्यंत तुम्ही आता इकडे अभिजितला सोडवून घ्यावं. अभिजितला सोडवलं तरच तो तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करू शकतो. कशी वाटते माझी आयडिया? असं म्हणत इकडे आता पौर्णिमा चक्क रागिणीला सल्ला देत असते. तोपर्यंत भूमी आता बाबांना कॉल लावते. बाबांना कॉल लावून भूमी आता सांगते की बाबा, अहो त्याच्यावरती बाबा तिचं म्हणणं ऐकूनच घेत नाहीत. आधी चिडत म्हणतात काही बोलू नकोस तू भूमी, कारण असं कोणी अचानकपणे निघून जातं का? म्हणजे अगं तुला कळत नाही आहे का की जयसिंगपूरला गेलीस, आम्हाला कुणाला सांगण्याचं तुला काहीच पडलेलं नाही आहे? आम्ही ते किती चिंतित आहोत, निघताना एक सांगून तरी जायचं, भेटून तरी जायचं. यावरती भूमी म्हणते बाबा हे सगळं खूप अचानक ठरलं ना, अचानक ठरल्यामुळे मला तुम्हाला कळवता नाही आलं, पण तुम्ही काळजी करू नका, इकडे आम्ही सुखरूप आहोत आणि तुम्हाला माहिती आहे का जयसिंगपूर खूप चांगलं आहे. असं म्हणत आता भूमी जयसिंगपूरला आपण आहोत हे सांगते. हे अक्का ऐकतात आणि विचार करतात किती खोटारडी मुलगी आहे ही. यावरती बाबा सांगत असतात हे बघ स्वतःची काळजी घे. भूमी सांगते बाबा हा माझा नवीन नंबर आहे, पण हा नंबर ना तुम्ही कोणाला देऊ नका. असं म्हणत भूमी आता बाबांना हा नंबर देऊ नका, परत मी जयसिंगपूरला आहे हे सांगताना अक्का ऐकतात आणि त्या विचार करतात काहीतरी गडबड आहे. ही मुलगी खोटावर खोटं बोलतेच आहे, हिला मला विचारायलाच पाहिजे. फोन ठेवल्यावरती अक्का भूमीसमोर दत्त म्हणून उभ्या राहतात आणि काय हा प्रकार चाललाय सगळा? हे गावाला जयसिंगपूर नाव कधीपासून पडलं? यावरती भूमी सांगते अक्का काही माझी फॅमिली प्रॉब्लेम आहेत. यावरती अक्का म्हणतात कसले ग फॅमिली प्रॉब्लेम? तुला प्रॉब्लेम काही नाही आहे, या भोळ्या पोराला आपल्या जाळ्यात ओढून त्याला अडकवतेस ना? यावरती भूमी म्हणते नाही अक्का, आकाशची मानसिक अवस्था तुम्ही बघताय ना, आकाशची ही मानसिक अवस्था याला कारणीभूत काही कारणं आहेत आणि याच कारणांसाठी मला आकाशला या सगळ्यापासून लांब ठेवण्यासाठी हे करावं लागतंय. अक्का म्हणतात तुझ्यासारख्या मुलींना प्रॉब्लेम फक्त पैशाचा असतो, तुझ्यासारख्या मुली फक्त पैशाच्या मागे लागतात. मला नको सांगूस तू पैशाच्या मागे लागून तू काहीतरी करते आहेस. जयसिंगपूरला आलेस सांगतेस, एकाला एक नंबर देतेस, दुसऱ्याला देऊ नको सांगतेस. या भोळ्या भाबड्या जीवाला फितवतेस का तू? असं म्हणत आता मात्र अक्का भूमीवरती हल्लाबोल करतात. भूमी जीवाच्या आकांताने समजवण्याचा प्रयत्न करत असते अक्का असं काही नाहीये, पण अक्का कुठल्या ऐकायला, अक्कांना काही ऐकायचंच नसतं. तोपर्यंत आता रागिणी सांगत असते भूमी घराबाहेर पडल्यापासून तुझं डोकं एकदम शार्प चालायला लागले बरं पौर्णिमा. हे बघ तुला काय वाटतं, हा तू जो विचार केलास की आत्ता अभिजितला सोडवण्याचा, तो विचार मी केला नसेल का? मी सुद्धा तो विचार केलेला आहे. तुला काय वाटलं मला अभिजितची काळजी नाही? तुला जे वाटते ना तसं बिलकुल नाही आहे. मी या सगळ्याची शोधमोहीम चालू सुद्धा केलेली आहे. अभिजितला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला ज्या फॉर्मॅलिटीज करायच्यात त्या फॉर्मॅलिटीज झाल्यात. आता अभिजित परत येणार आणि या पटवर्धनांच्या दोघंच जण मिळून महाजनांच्या इंडस्ट्रीवरती राज्य करणार. आणि तितक्यात रागिणीला पोलीस स्टेशनवरून कॉल येतो. रागिणीला पोलीस आता तिने केलेल्या सगळ्या तयारीमध्ये अभिजित सुटू शकतो हे सगळं समजावून सांगतात. मग आता लगेच फोन ठेवल्यावरती रागिणी म्हणते बघितलंस आत्ता 2 दिवसात अभिजित इथे येईल, मग या सगळ्यावरती आम्ही दोघं जण मिळून राज्य करणार. यावरती इकडे पौर्णिमा विचार करत असते आई ह्या मनातले मांडे तुम्ही करत बसा, कारण ज्या वेळेला अभिजित इथे परत येईल ना तेव्हा तो तुमचा मुलगा म्हणून नाही तर माझा नवरा म्हणून इथे राहणार आहे. माझा नवरा म्हणून तो इथे वावरणार आणि या प्रॉपर्टीवरती मी आणि अभिजित राज्य करणार. दुधातून माशी काढावी तशी तुम्हाला मी एका बाजूला कशी काढून टाकते ना हे फक्त आई तुम्ही बघा. असं म्हणत पौर्णिमा आता इकडे मनातल्या मनात विचार करत असते. इकडे आता भूमी अक्कांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अक्का मात्र भूमीला सांगतात त्या पोराकडे बघून मी गप्प आहे, पण त्या पोराला जर काही त्रास देण्याचा तू प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत अक्का आता भूमीवरती चिडतात. तितक्यात आकाश येतो आणि अक्का गुड मॉर्निंग असं म्हणत अक्कांना विश करायला लागतो. अक्का म्हणतात गुड मॉर्निंग पोरा, पण हे बघ तुला मी एक गोष्ट सांगते, जर का तुला ह्या पोरीने काही त्रास दिला तर मात्र तू मला सांग ही पोरगी तुला त्रास देत असेल तर. यावरती आकाशला कळत नाही की सायकल राणी मला का त्रास देत असेल. मग अक्का गेल्यावरती भूमीला तो विचारतो ए सायकल राणी का बरं अक्का अशा म्हटल्या की तू मला त्रास देतेस म्हणून. यावरती भूमी म्हणते तुला माहिती आहे ना अक्का उगाच चिडचिड सुद्धा करत असतात, तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ. असं म्हणत भूमी आकाशला समजवते आणि आता आकाशला हे काही पटत नाही. नक्कीच अक्कांच्या मनात काहीतरी आहे हे कळतं. मग भूमी विचार करते काहीही झालं तरी मला हा नंबर कुणालाही ट्रेस करू देता कामा नये आणि ज्या नोकरीसाठी मी अप्लाय केलाय ती नोकरी मिळाली तर पैशाची अडचण दूर होईल.
तोपर्यंत इकडे आता वकिलांची नोटीस येते, म्हणजे कोर्टाची नोटीस येते की आकाशच्या सहीशिवाय प्रॉपर्टी रागिणीच्या नावावरती होऊच शकत नसते. रागिणी चिडते आणि आधी तुम्हाला सांगता येत नाही का असं म्हणून वकिलांच्यावरतीच ओरडते. इकडे आकाश भूमीच्या लव्ह स्टोरी मात्र एकदम फॉर्ममध्ये असते. आकाश सगळ्यांच्या समोर भूमीला मदत करत असतो आणि जर मदत करू दिली नाहीस तर सगळ्यांच्या समोर सांगेन की माझी सायकल राणी मला किती आवडते असं म्हणत ब्लॅकमेल करत असतो. छानपैकी दोघांचं आयुष्य सुरळीत चाललं असतं. आता हे असंच सुरळीत चालू राहणार, रागिणीला शिक्षा मिळणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.